आर्यविन टाइम्सच्या या विशेष बातमीमध्ये आपलं स्वागत आहे। आत्मविश्वास, कर्तृत्व, सेवा आणि राष्ट्रभक्ती यांचा संगम म्हणजे स्वामी विवेकानंद, असं प्रेरणादायी विचार मांडले आहेत जागतिक कीर्तीचे धर्मभूषण गजानन दादा शास्त्री पवार यांनी। जगतगुरु स्वामी विवेकानंद यांच्या 161व्या जयंतीनिमित्त जत इथं विवेक बसव प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आले होते। विवेकानंद आश्रमाचे संस्थापक परमपूज्य शुकदास महाराज यांना प्रेरणास्थानी मानून स्थापन झालेल्या या संस्थेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं कार्य सातत्यानं सुरू आहे। या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून धर्मभूषण गजानन दादा शास्त्री पवार उपस्थित होते। त्यांनी युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद या विषयावर उपस्थित श्रोत्यांना सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन केले। तरुणाई हा राष्ट्राचा कणा आहे, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका हा मंत्र आजही युवकांना दिशा देतो, असं सांगत त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचं महत्त्व अधोरेखित केले। स्वामी विवेकानंदांचा विचार, राष्ट्र उभारणीतील त्यांचं योगदान, तरुणाईला दिलेला आत्मविश्वासाचा संदेश आणि भारतीय संस्कृतीचे जागतिक स्तरावर केलेलं प्रबोधन या सर्व बाबींवर त्यांनी प्रभावी शैलीत प्रकाश टाकला। त्यांच्या विचारपूर्ण व्याख्यानानं उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली। विवेक बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर शालिवाहन पट्टण शेट्टी आणि डॉक्टर सरिता पट्टण शेट्टी यांनी कार्यक्रमाचं अत्यंत शिस्तबद्ध नियोजन केले होते। यावेळी प्रमुख वक्ते गजानन दादा शास्त्री पवार यांचा तसेच डॉक्टर मनोहर मोदी, शिवानुभव मंडपचे अध्यक्ष मल्लेश इटंगी आणि मरुळ शंकर स्वामी महाराज यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला। या व्याख्यानमालेस जत शहर व परिसरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। स्वामी विवेकानंदांच्या विचारांची आजच्या काळात नितांत गरज असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीमती शिल्पा पवार यांनी केले, तर स्वागत व प्रस्तावना डॉक्टर सौ सरिता पट्टण शेट्टी यांनी केले। यावेळी सागर पट्टण शेट्टी, लीना पट्टण शेट्टी, नगरसेविका डॉक्टर वीणा तंगडी, डॉक्टर राजाराम गुरव, डॉक्टर विजय पाटील, प्राध्यापक चंद्रसेन माने पाटील, डॉक्टर विद्याधर किट्टर, सतीश मोदी, पापा कुंभार, शरणप्पा अक्की, डॉक्टर शंकर तंगडी, डॉक्टर विजय पाटील, डॉक्टर मल्लिकार्जुन काळगी, नगरसेवक विकास माने यांच्यासह परिसरातील महिला, नागरिक व व्यापारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। समाज प्रबोधन आणि वैचारिक जागृतीसाठी अशा प्रेरणादायी उपक्रमांची गरज कायम आहे। अधिक अशाच बातम्यांसाठी आर्यविन टाइम्सला सबस्क्राईब करा। मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि संस्कार या चक्रापर्यंत ज्या वेळेला प्रवास करते, तो महात्मा ज्या वेळेला त्या ठिकाणी साधना करतो, पहिली संवेदना भुजंगाला कळते। म्हणून भगवान भोलेनाथ आदिनाथ आहे। बाबा, भगवान भोलेनाथ योगीराज आहे, भगवान भोलेनाथ सिद्ध आहे आणि म्हणून भगवान भोलेनाथाच्या सर्वांगावर भुजंग आहे। भुजंग लक्षात ठेवा। कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुकुटी जळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। पुढे भुजंग, रविंदू दावा पूर्ण भाळी, स्वतेज नेत्री तिमिरौघ जाळी, ब्रह्मांड धीशा मदनांतकारी, तुझवीण शंभो मज कोण तारी। अहो, शेवटी सांगितले माता भगिनींनो, तीव्रे तपेती नको, काळाचे भयमानसी धरू नको, दुष्टास शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरती, तो शंभू सोडू नको। हा विवेकानंदांना छोट्या नरेंद्राला आलेला अनुभव। भुजंग आला, फणा काढून समोर बसला। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।